भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोमवारी 70 फूट रोड साईबाबा चौक येथील भाजपाचे सरचिटणीस सोमनाथ केंगनाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी सिद्धाराम अप्पा तंबाके, महादेव बुरकुले, नागनाथ चमके, चन्नप्पा मडर्दी आणि भाजपचे शहर सरचिटणीस सोमनाथ केंगनाळकर यांच्या हस्ते भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सातपुते म्हणाले, पूर्व भाग आणि हद्दवाढ भागातील अडचणी सोडवण्यास निश्चित प्राधान्य देऊ असे आश्वासन सातपुते यांनी दिले। आणि या निवडणुकीमध्ये वेगवेगळे मुद्दे विरोधक मांडण्याचा प्रयत्न करतात, परंतु या निवडणुकीमध्ये मोदीजीने काय केलं तुम्ही विचारलं ते मी सांगतो। एक आपण वीटभट्टी कामगार वीटभट्टी क्षेत्रात काम करणारे आहेत, ज्या रस्त्याने तुमच्या गाड्या वाहतात ते रस्ते मोदीजींनी बनवले, बरोबर ना? तुमचे पूर्वी टायर जे आहेत ते खड्ड्यानी किंवा गाड्यांचा मेंटेनन्स इतका लागायचा, आज या ठिकाणी 80% कमी झाला। डिझेल कमी लागायला लागलं, हे मोदीजींनी केलं। तुम्ही विजापूरला वीट घेऊन गेलात तर त्या ठिकाणी रस्ता चांगला आहे। तुम्ही मंगळवेढ्याला वीट घेऊन गेला, रस्ता मोदींनी बनवलाय। तुम्ही अक्कलकोटला वीट घेऊन गेले, रस्ते मोदीजींनी बनवले। आता भविष्यामध्ये सोलापूरचं विमानतळ चांगलं झालं पाहिजे आणि सोलापूरमध्ये विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ झालं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। आपण कुठलाही प्रश्न विचारा, मी 100% सांगतो, या सोलापूर शहराला जोडणारे सगळे रस्ते आणि भविष्यात प्रस्तावित रस्ते असे 40,000 कोटीचे रस्ते मोदी साहेबांनी केले। मग तुम्ही म्हणाल की रोजगाराचे प्रश्न आहे, त्या ठिकाणी रस्त्याची वाहतूक चांगली झाली, भविष्यामध्ये कंपन्या या ठिकाणी येतील। विमानतळ जर झालं, आता विमानतळाचं काम शेवटच्या टप्प्यात आहे। 70-80 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये काँग्रेसने काही एक केलं नाही, विमानतळ बनवू शकले नाही, यांच्याकडे राज्याची पदं होती। त्यामुळे सरळ आहे की या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं सोलापूरला विमानतळ झालं की IT पार्क येईल, त्याच्यानंतर सोलापूरचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होईल। आज तुम्ही बाबा मागच्या अनेक वर्षापासून पाहताय, सोलापूर जर 15 वर्षापूर्वी जर पाहिलं तर सोलापूर शहरात खड्डे होते, बरोबर ना? सगळीकडे गटार होते, बरोबर ना? आता सोलापूरमध्ये कुठं गटर दिसतं का? गटर अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम कोणी केली? मोदी साहेबांनी केली। पाण्याचा प्रश्न सोलापूरचा मोठा आहे। हे राज्याचे नेते राहिले, सगळे लोक मुख्यमंत्री पद घेतले, परंतु त्या ठिकाणी पाणी सोलापूरला पाहिजे तसं भेटत नाही। मोदीजींना त्यांच्यासाठी पंतप्रधान व्हावं लागलं आणि 650 कोटी रुपये त्या समांतर पाईपलाईनला केंद्र सरकारने मोदींनी दिले, म्हणून त्या ठिकाणी आता त्या समांतर पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे। येत्या काळामध्ये तेही सुटेल। सोलापूरचा विकास झाला पाहिजे, सोलापूरमध्ये कंपनी आल्या पाहिजे, मिल बंद कुणी पाडल्या, त्या ठिकाणी इथली अधोगतीला कोण जबाबदार आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे। त्यामुळे फार त्याच्यात जाणार नाही। ही निवडणूक देशाची आहे। तुमचा आमचा स्वाभिमान प्रभू रामचंद्राचं मंदिर भव्य दिव्य अयोध्येमध्ये कुणी बांधलं? मोदीजींनी बांधलं। त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की मोदीजींनी सोलापूरसाठी भरपूर दिलंय। कोरोनामध्ये त्या ठिकाणी गोरगरीब जनता दुःखात असताना किंवा एकंदरीतच अडचणीत असताना धान्य कुणी मोफत दिलं? मोदीजींनी दिलं। आपल्याला कोरोनामधून वाचवण्यासाठी वॅक्सिन कुणी दिलं? त्याच्यामुळे आपल्याला विचार करायचा आहे की आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या आनंदामध्ये, आपल्या कुठल्याही याच्यात आज जर गरीबाला जर एखादं जर ऑपरेशन करायचं असेल तर आयुष्यमान भारत कार्ड जे आहेत, आयुष्यमान कार्ड मोदीजींनी दिले। त्यामुळे आपण मोदीजीच्या मागे उभं राहिलं पाहिजे। 100% येत्या काळामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, ते सोडवू। मी एक सामान्य परिवारातला कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी एका कामगाराच्या परिवारामध्ये जन्म झालेला, इंजिनियर आहे, उच्च शिक्षित आहे। माझे पिताजी कुणी माजी मुख्यमंत्री होते म्हणून मला उमेदवारी भेटलेली नाही आहे, कर्तृत्वाने इथपर्यंत आलोय। आणि मोदीजींनी जो विकास केला, मोदीजींनी ज्या ठिकाणी जो काही आपल्याला मोदीजींनी साथ दिली, त्याच्या जोरावरती तुमच्याकडे मतं मागायला आलोय। 10 वर्षामध्ये मोदीजीने काय केलं हे आपण पाहिलेलं आहे। प्रामुख्यानं मोदीजीने या ठिकाणी सोलापूर शहराच्या सगळ्या बाजूचे रस्ते चांगले केले, अंतर्गत रस्ते चांगले केले। येत्या काळामध्ये उद्योग येतील, या ठिकाणी सगळ्यांना रोजगार भेटला पाहिजे। भविष्यात इथं टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे, MIDCचं एक्सपान्शन झालं पाहिजे, या ठिकाणी नवनवीन कंपन्या आल्या पाहिजे, इथं IT पार्क उभा राहिलं पाहिजे। म्हणून आपल्याला काम करायचं आहे। आणि समोरच्या उमेदवाराचं
तुम्हाला वाटतं का हो कधी राहुल गांधी निवडून येतील, पंतप्रधान होतील? वाटतं का? त्याच्यामुळं ज्याच्या आडातच नाही, पोऱ्यात येणार नाही, त्याच्यामुळे आपलं मत व्हायला लावायचं नाही बरं का बाबा. आपल्याला मोदींच्या मागे ताकदीने उभे राहायचंय. तुम्हाला माहितीये की पूर्वी इतके बॉम्बस्फोट व्हायचे, पाकिस्तानमधून यायचे आणि आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करायचे, सोलापुरात बॉम्बस्फोट करायचे. त्याच्यामुळे हे अतिरेका वाचवणाऱ्या लोकांना मतदान देऊ नका. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, भाजपचे विशाल गायकवाड आदींसह सोमनाथ केंगनाळकर यांचा मित्रपरिवार आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.